मत काय ती 5 कामं 5 सर्वेचा रिपोर्ट तुमच्यासमोर मी मांडणार आहे। हा सर्वे निवडणुका झालेल्या सोशल मीडिया लोकांचा कल याच्या माध्यमातून पहिलं जनतेचा सर्वेमध्ये पहिली गोष्ट आली जे भावनिक कनेक्शन आलं तर जनतेला का मोदी सरकार मोठं वाटतं तर 500 वर्षाचा प्रतीक्षा असलेलं 22 जानेवारी 2024ला प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्रतिष्ठापना झाली। हा प्रश्न 500 वर्ष कितपत पडला होता म्हणून हे कोणाला आवडतं त्या सर्वेमध्ये त्याचं पण दिलेलं आहे की ग्रामीण भारतातली मंडळी, मध्यम वर्गातली मंडळी, महिला, तरुण यांना एकच वाटतं की 500 वर्षाचा हा प्रश्न सोडवला म्हणजे मोदी है तो मुमकिन है। हा पहिला कल लोकांचा। दुसरा कलम 370 रद्द, निर्णायकपणा काय ताकदीने घेतला आहे म्हणजे देश पुन्हा कसा अखंड केला आहे। का मोठा वाटतो तर 70 वर्षाचा तिढा एका झटक्यात सोडवला। कोणी हात लावायची हिंमत नव्हती 370 कलमाला। पंडित जवाहरलाल नेहरूंची पण हिंमत झाली नाही, संविधानकर्त्यांची पण कोणाची हिंमत झाली नाही की काश्मीरचं 370 कलम हटवावं। एक टाचणी न पडता, एक रक्ताचा थोडा घामाचा पण थेंब न सांडता 370 हटवून काश्मीर पूर्णपणे भारतामध्ये विलीन केला। जनतेला आवडतं। कुठल्या जनतेला आवडतं ते पण आहे सर्वेमध्ये। सुरक्षा जवानांची जी कुटुंब आहेत जी सीमेवरती लढतात, ही शहीद होत होती बिचारी या भांडणामध्ये अतिरेक्यांचे, पण त्यांना आवडतं। काश्मीरी पंडितांना आवडतं। राष्ट्रवादी तरुण जे आपले आहेत त्यांना आवडतं आणि त्यांचं वाक्य आहे की 56 इंचाची छाती जे मोदी साहेब म्हणतात ते त्यांनी करून दाखवलं। क्रमांक 2। क्रमांक 3, लोककल्याणासाठी लोकांना काय आवडतं तर जी उज्ज्वला योजना, जनधन योजना, ह्या ज्या योजना आणल्या त्या योजना सामान्य जनतेला फार आवडतात। का आवडतात तर गरीब महिलेच्या घरात गॅस आला, धुरापासून मुक्ती मिळाली आणि जनधनपासून अकाउंट झाले आणि डायरेक्ट बेनिफिट अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाला। राजीव गांधींच्या काळात राजीव गांधी स्वतः म्हणायचे 1 रुपया निघतो केंद्रातनं तेव्हा गरिबाच्या खात्यात 15 पैसे जातात। हे वाक्य अगदी देशातल्या नाही परदेशातल्या अनेक मंडळींना पाठ आहे। आता मोदी साहेबांच्या काळात 1 रुपया केंद्रातनं जातो, डायरेक्ट शेतकऱ्याचे किंवा जो लाभार्थी आहे त्या खात्यात 1 रुपया पोचतो। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जनधन योजना। त्यामुळे हे कोणाला आवडतं? ग्रामीण महिला, गरीब कुटुंब, आमच्या घरापर्यंत योजना पोचली अशा प्रकारची भावना जनतेत आहे। त्यामुळे हा क्रमांक 3चा विषय जो लोकांच्या सर्वेमध्ये आला। क्रमांक 4, करोना काळ आला। करोना काळामध्ये मोफत लस नुसतंच 140 कोटी जनतेला नाही दिली तर याच्या पलीकडे जाऊन इतर आजूबाजूच्या गरीब देशांना पण आणि ते सरकार, मोदी सरकार गरिबांना मोफत देते ते अजूनही सुरू आहे। त्यामुळे लोकांना काय वाटतं ते पण दिलं आहे की संकटात उभं राहणारं सरकार, मोदी सरकार म्हणजे संकटात उभं राहणारं सरकार। अमेरिकेकडे पण भरपूर पैसे आहेत पण मोफत लस दिली नाही। सर्वेमध्ये आलं, एकाचा रिप्लाय आला की अमेरिकेत पण पैसे भरपूर आहेत पण मोफत लस दिली नाही। मोदींनी आपल्या देशातल्या लोकांना तर दिली, आजूबाजूच्या देशात गरीब लोकांना, पाकिस्तानला पण मोफत दिली। 5वं बघा, सर्वे फार सुंदर आहे। UPI आणि डिजिटल इंडिया रोजच्या जगण्यातला बदल का मोठं वाटतं तर भाजीवाला ते मॉल सगळ्यांकडे QR कोड आहे। जगामध्ये एवढ्या फास्ट UPI वापरणारं, डिजिटल इंडिया करणारं, QR कोड वापरणारं, खिशात पैसे नसले तरी चालतं पण जग आपल्या QR कोडवरती आपलं काम सुरू आहे। कोणाला आवडतं? तरुण, छोटे दुकानदार, शहरवासी आणि टेक्नॉलॉजीमध्ये। हा 5 प्रकारे सर्वे झाला। आता हा सर्वे करताना आम्ही निरनिराळ्या गटांना काय वाटतं त्याचा थोडा सर्वे केला। गट म्हणजे पक्षाचे किंवा म्हणजे एका जवानाने मला सांगितलं की पूर्वी
समोरून 100 गोळ्या आल्या, आम्हाला 1 गोळी मारायची बंदी होती. कारण गोळी आता आमच्याकडे हिशोब मोदी सरकार मागत म्हणणं आहे. समोरून 100 आल्या, आम्हाला 1 मारायची बंदी होती, आम्हाला गोळ्यांचा हिशोब विचारायचे. आता समोरून 1 आली, आम्ही 100 मारतो, हिशोब देत नाही. सर्जिकल स्ट्राईक. जवान खुश आहेत. जवानांना आवश्यक असलेल्या सगळे हत्यारं, सगळे कपडे लत्ते, सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम करतात. त्यामुळे जवान खुश आहेत, शेतकरी खुश आहेत, तरुण खुश आहेत, महिला खुश आहेत, जवान कुटुंब, मध्यम वर्ग. GST, एक देश एक कर आणला. आयुष्यमान भारत, आयुष्यमान भारत, एक GST म्हणून कर समानता केली. 5 लाखापर्यंत विमा योजना राबवली. आजारी पडलात तरी घाबरू नका. आणि एक्सप्रेस हायवेज जे बनवले, त्यामुळे रस्त्यावरनं वाहतूक चांगली झाली, सुरक्षित झाली, ॲक्सिडंट्स कमी झाल्या. आणि 12-12, 15-15 तास जिथे लागत होते तिथे आता 5-6 तासात लोक पोचायला लागले. नुसता मुंबई गोवा हायवेज आपण केला, ठीक आहे, 10% राहिला असेल, तो पुढच्या वर्षी पूर्ण होईल. पण पूर्वी 12-14 तास आम्हाला लागायचे गोव्याला जायला, आता मुंबई ते गोवा 6 तासात पुढच्या वर्षी पूर्ण होईल. वेगवान जग झालं, वेगवान रस्ते झाले. त्यामुळे मध्यम वर्गांना पण आवडतं. त्यामुळे हा जो सर्वे केला आहे, या सर्वेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो की मी कोकणातल्या लोकांचा पण आम्ही थोडा सर्वे केला. त्याच्यामध्ये पण त्या सगळ्या मंडळींचं हेच मत आलं की या 5 गोष्टी आमच्या सर्वेमध्ये निदर्शनास आल्या. लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला सांगेन. आम्ही कार्यकर्ते तर नेहमीच सांगू आमचं सरकार चांगलं, आमचं सरकार चांगलं. पण आम्हाला लोकांचा सर्वे आला आणि आम्हाला लक्षात आलं की 12 वर्ष एक तप जे आमच्या मोदी सरकारने काम केलं ते का चांगलं आहे, तो सर्वे तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत जावा याच्यासाठी मी हा विषय मांडला. एक शेवटचा विषय मांडतो आणि थांबतो. आता आम्ही ठरवलं आहे की ह्या 12 वर्ष मोदी सरकारने एक तप हे काम केलं आणि पुढचे 1200 वर्ष हा विचार, हा परिवार, हे राष्ट्र, हिंदूंची मेजॉरिटी, हे सगळं टिकायचं असेल तर पुढचे 12 वर्ष पण आम्हाला आमच्या कोकणातले काही संकल्प करावे लागतील. ते संकल्पसुद्धा आम्ही केलेले आहेत. आणि ते संकल्प मी तुम्हाला काल परवा प्रेसला मी सांगितले रत्नागिरीत, तुम्हाला पण सांगतो. पण तुमच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्यातल्या आणि खेड, मंडणगड, दापोली विधानसभेतल्या माझ्या नेत्यांनासुद्धा माझं आव्हान आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या तालुक्याचा, तुम्हीसुद्धा तुमच्या जिल्ह्याचा पुढच्या 12 वर्षाचा रोडमॅप तयार करा. डू यू गेट मी? जसं मी केलं आहे तयार. प्रमोद जठार म्हणून कोकणात काय व्हायला पाहिजे याचा संकल्प पुढच्या 12 वर्षाचा मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे माझं जिल्हाध्यक्ष, माझे सगळे नेते तुमच्या 12 वर्षाचा रोडमॅप करा. खेड तालुक्याचा पुढच्या 12 वर्षाचा रोडमॅप खेडेकर साहेब तयार झाला पाहिजे. दोन्ही मंडल अध्यक्ष. पुढच्या 12 वर्षाचा उत्तर रत्नागिरीचा सतीशजी पुढच्या 12 वर्षाचा रोडमॅप तयार झाला पाहिजे. की मोदी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचे रवींद्र चव्हाण, आमचे नेते, या सगळ्यांच्या मदतीने आम्हाला पुढच्या 12 वर्षात माझा खेड कुठे गेला पाहिजे, माझा रत्नागिरी जिल्हा कुठे गेला पाहिजे, माझा महाराष्ट्र कुठे गेला पाहिजे, याचा रोडमॅप माझ्या मंडळीने तयार करावा अशी सूचना, असं मी त्यांना विनंती माझ्या सगळ्या मंडळींना केलेली आहे. मी माझा 12 वर्षाचा रोडमॅप मी तुम्हाला देतो. मी काल सांगितलेलं आहे, रिपिटेशन नको म्हणून मी त्याची कॉपी तुम्हाला देईन. फक्त त्याचे हेडलाईन्स फक्त वाचतो, बाकी डिटेल वाचत नाही. मुंबईला जाणे बंद झाले पाहिजे, एवढे रोजगार वाढले पाहिजेत. कनेक्टिव्हिटी आणखीन जोरदार झाल्या पाहिजेत. मुंबई रस्त्यापासून, विमानतळापासून, BSNL पासून सगळी जलवाहतूक कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. शेतकरी मच्छीमारांचं उत्पन्न दुप्पट नाही तिप्पट झालं पाहिजे. पर्यटन, गोव्याला टक्कर देणारं पर्यटन वाढलं पाहिजे. आरोग्यसेवा, मुंबईला धावणं बंद झालं पाहिजे. आमच्याकडे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. शिक्षण, युनिव्हर्सिटी, स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आली पाहिजे. IT पार्क्स आले पाहिजे. प्रत्येक गावाला 12 महिने नळाने पाणी मिळालं पाहिजे. नदी जोड, नदीतले गाळ उपसणं झालं पाहिजे. शहरांचं नियोजन झालं पाहिजे. वैभवजी, खेड शहराचं नियोजन झालं पाहिजे. खेड शहर 12 वर्षात कसं दिसलं पाहिजे, त्यासाठी काय आवश्यक आहे ते केलं पाहिजे. महिला लखपती नाही तर करोडपती दीदी महिला झाल्या पाहिजेत. आणि संस्कृती, दशावतार, नमन, राखडी, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याला आपण केलं पाहिजे. मुंबईमध्ये
आपलं रत्नागिरी भवन झालं पाहिजे मुंबईच्या आसपास, की रत्नागिरीतल्या मंडळींना तिकडे जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा संकल्प मी माझा केला आहे. निकाल पत्रकारांना दिला, आज मी परत देतो. पण माझी विनंती माझ्या नेत्यांना सगळ्यांना आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या गावाचा संकल्प, माझ्या बूथ अध्यक्षांना, माझ्या गाव प्रमुखांना, माझ्या मंडल अध्यक्ष, तुम्ही तुमच्या गावाचा संकल्प, तुमच्या शहराचा संकल्प, तुमच्या तालुक्याचा संकल्प, जिल्हा संकल्प तुम्ही करा. आणि पुढच्या 12 वर्षामध्ये हा देश जगामध्ये महासत्ता होणार आहे. मोदी साहेब विश्वगुरू आहेतच. जे जग आपलं, आपण ज्याला वसुधैव कुटुंबकम म्हणतो, जगाला पसायदान आपण दिलं आहे, जगाला योग आपण दिला आहे, जगाला शून्य आपण दिलं आहे, जगाला आयुर्वेद आपण दिला आहे, जगाला विज्ञान आपण दिलं आहे, 12 राशी आणि 27 नक्षत्र जगाला आपण दिली आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे आर्यभट्टाने सांगितलं आहे इसवी सन 500ला. जगामध्ये हिंदुस्थानचा GDP आज 2% आहे. चंद्रगुप्तांच्या काळामध्ये 33% होता. सोन्याचा धूर निघणारा माझा देश होता. हा पुन्हा निर्माण करण्याचा संकल्प आम्ही मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या निमित्ताने करतो. एवढंच सांगतो, मी थांबतो. बोला.